प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो? उत्तर आहे कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो. मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती? उत्तर आहे सूर्य, चंद्र व तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत. कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला? उत्तर मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झाला. प्रश्न दुसरा, खालील काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. आणि न आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे. उत्तर मातृभूमी हे कवीचे दैवत आहे. या महान देवतेची पूजा सामान्य साधनांनी न करता त्यासाठी दिव्य, तेजस्वी व अलौकिक साधने हवीत असे कवींना वाटते. म्हणून मातृभूमीची तेजोमय आरती करण्यासाठी ते सूर्य, चंद्र व तारे आणणार आहेत. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा. उत्तर कवी मातृभूमीला माऊली संबोधतात व स्वतःला लहान बाळ समजतात. आईच्या दुधावर बालकाचे पोषण होते. मातृभूमी या मातेविषयी विनम्र भाव व कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात की हे आई, तुझ्यामुळे मी तुझे तान्हे लेकरू आहे. प्रश्न तिसरा, हे केव्हा घडते ते लिहा. कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. उत्तर आहे जेव्हा कवी मस्तकावर मातृभूमीची पायधूळ लावतात तेव्हा कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो. उत्तर जेव्हा कवीची वाणी मातृभूमी रूप आईच्या दुधाने भिजून जाते तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात. प्रश्न 4, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. त्यातील माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव. शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. शब्द सामर्थ्य, प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणे गाईन. उत्तर आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी. प्रश्न 5, कवितेत आलेले 2 वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यात उपयोग करा. 1, पांग फेडणे. वाक्य होईल ज्या आईवडिलांनी आपले पालन पोषण केले त्यांचे पांग फेडायला हवे. आणि नंबर 2 आहे पायधूळ घेणे. वाक्य आहे परीक्षेला जाताना आपल्या आईची पायधूळ घ्यावी. प्रश्न 6, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा. 1, सारे तारे. 2, कशाला आला. 3, गाणी वाणी. 4, जराशी काशी. आणि नंबर 5 आहे तान्हा पान्हा. प्रश्न 7, स्वमत. कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे ते स्पष्ट करा. उत्तर कवीने मातृभूमीला माता म्हटले आहे. मातेमुळे माझ्या शब्दात सामर्थ्य आले आहे. त्या आईचा आशीर्वाद मिळणे हे आपले भाग्य आहे. तिची पायधूळ मस्तकावर मिरवावी असे कवींना वाटते. पायधूळ म्हणजे मातृभूमीचा चरणस्पर्श होय. तिच्या चरणांशी विलीन होऊन तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला पायधूळ कपाळाला लावणे असे म्हटले आहे. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे या ओळीचा सरळ अर्थ लिहा. उत्तर मातृभूमी ही माता आहे. मी तिचे तान्हे बाळ आहे. मातृभूमीने माझे लालन पालन व पोषण केले आहे. तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दामध्ये आले आहे. अशा माऊलीचे उपकार हे जन्मोजन्मी फेडणे शक्य नाही. तरीही विनम्र भावाने कवी म्हणतात की तुझ्या आशीर्वादाने माझे नशीब उजळले आहे. म्हणून चंद्र, सूर्य व तारे आरतीला आणून मी कृतज्ञतापूर्वक तुझे पांग फेडणार आहे असे कवी म्हणतात. कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा. उत्तर मातृभूमीचा गौरव करताना कवी म्हणतात, हे मातृभूमी तुझी मी आरती सूर्य, चंद्र व तारे आणून करतो आहे. तुझ्या चरणाशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहेत. तू माझी माता आहेस. मी तुझे लहान मूल आहे. माझ्या शब्दामध्ये तुझ्या पाण्याची शक्ती येऊ दे. तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी लागला. तुझी पायधूळ कपाळी मिरवणे हीच प्रयाग काशी आहे. तुझ्या दुधात माझी भाषा कालवून मी तुझे गौरवगीत गाणार आहे.